नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 20 फेब्रुवारी 2025 रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे, त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी आहे. जाहिरात क्रमांक 414/2023 संदर्भातल्या पदसंख्येमध्ये झालेल्या बदलासंदर्भातलं MPSC आयोगाचं आलेलं हे शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आहे, तर त्याच्या जागेमध्ये व्हॅकन्सीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 1 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जर जी आहे तर ती घेण्यात आली होती. तर त्याच्यानुसार जे आहे तर या व्हॅकन्सीमध्ये जी आहे तर ती वाढ करण्यात आलेली आहे. एकूण व्हॅकन्सी ज्या होत्या 882 पदासाठीची जी भरती प्रक्रिया जाहिरात होती, तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि आता एकूण व्हॅकन्सी जी असणार आहे तर महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी 828 असणार आहे. तर याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतल्या जाणाऱ्या जाहिरातीमध्ये एकूण 828 जागांचा आता विचार केला जाणार असल्याचंही MPSC आयोगाने या शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे, तर त्याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा जी आहे तर ती 477 पदांसाठी असणार आहे. याच्यामध्ये मग उपजिल्हाधिकारी गट साठीची एकूण 7 पदे असणार आहे. तर सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी असणार आहे. त्यानंतर जे आहे तर पोलीस अधीक्षक तथा एक पोलीस आयुक्त निशस्त्र जे आहेत गट साठीची एकूण 20 पदे असणार आहेत. आणि याच्यामध्ये पण सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. पुढचे जे पदे आहेत ते सहाय्यक राज्यकर आयुक्त गट साठी असणार आहेत. आणि एकूण जागा ज्या असणार आहेत ते 116 असणार आहेत. तर सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याही जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ते असणार आहे गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट. एकूण 52 पदासाठीची जाहिरात असणार आहे. आणि याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार जे जागांची विभागणी आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग आहे, विमाप्र आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आहे, आर्थिक दुर्बल घटक आहे, एकूण आरक्षित पदे आहेत आणि अराखीव पदे आहेत. तर त्यानुसार ही संपूर्ण जाहिरात आहे. त्यानंतर पुढचे आहेत सहाय्यक सहसंचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट साठी एकूण 43 पदांसाठीची जाहिरात असणार आहे. त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट एकूण 3 पदे असणार आहेत. आणि उद्योग उपसंचालक तांत्रिक गट साठी 7 पदे असणार आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त गट एकूण 2 पदे असणार आहेत. त्यानंतर जे आहेत सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट 1 पद असणार आहे. मुख्य अधिकारी सहाय्यक आयुक्त एकूण 26 पदे असणार आहेत. त्यानंतर असणार आहे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब 19 पदे असणार आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब साठीचे 25 पदे असणार आहेत. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी 1 पद असणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी एकूण 5 पदे असणार आहेत. कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब साठी 7 पदे असणार आहेत. सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण 4 पदे असणार आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब एकूण 4 पदे असणार आहेत. उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब एकूण 7 पदे असणार आहेत. त्यानंतर आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्त गट ब एकूण 52 पदे असणार आहेत. निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब साठी एकूण 76 पदे असणार आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल वन विभागांतर्गत 48 पदे जे आहेत. यामध्ये सहाय्यक वन संरक्षक जे आहे गट अ साठीचे 32 पदे आहेत. वनक्षेत्रपाल गट ब साठी एकूण 16 पदे आहेत. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा जी आहे तर 45 पदे टोटल. मग मृदा व जलसंधारण विभाग 45 आहेत. उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गटासाठी 23 पदे आहेत. त्यानंतर आहेत जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब साठी 22 पदे आहेत. महाराष्ट्र कृषी सेवा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकासामध्ये 258 पदे असणार आहेत. आणि याच्यामध्ये उपसंचालक कृषी गट अ एकूण 48 पदे आहेत. तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी गट ब एकूण 53 पदे असणार आहेत. कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब एकूण 157 पदे असणार आहेत. ही संपूर्ण जाहिरात जी आहे 828 पदांसाठीची जी असणार आहे
तर ती आता MPSC आयोगाने वॅकन्सी वाढ करून याच्यामध्ये 828 पदे करण्यात आलेली आहेत. तर MPSC जे आहे तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जे आहे तर त्यामध्ये झालेल्या जागांच्या वॅकन्सीमधल्या बदलासंदर्भातलं MPSC आयोगाचं हे 20 फेब्रुवारी 2025 रोजीचं शुद्धीपत्रक होतं. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जे आहे तर ते 1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आले. जर दिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा स्कोअर किती आला तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.